तुम्हाला ही जी वनस्पती दिसत आहे हिचे नाव आहे सहदेवी वनस्पती आणि तिचे शास्त्रीय नाव आहे वर्ननिया सिनेरिया। या वनस्पतीचा उपयोग झोप येण्यासाठी केला जातो। त्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत। जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल किंवा झोप सुद्धा येत नसेल आणि झोपेतून उठून परत झोप लागत नसेल तर अशा वेळेस या वनस्पतीचा उपयोग तुम्ही शांत झोप येण्याकरिता करू शकता। या वनस्पतीची 4-5 झाडे जमा करायची, त्याला मोडायची आणि ते तुम्ही झोपता जी उशी डोक्याखाली घेता त्या उशीमध्ये जर ही 4-5 झाडे जर ठेवली तर तुम्हाला शांत झोप यायला लागते। कारण यामध्ये काही वैज्ञानिक कारणे आहेत, त्यामुळे तुम्हाला शांत झोप येते। यामध्ये नैसर्गिकरित्या उत्तेजनाशामक घटक असतात, जो आपल्या मेंदूचा जो केंद्रीय मज्जासंस्था असतात त्याच्यावर सौम्य असे परिणाम करतात, त्यामुळे शांत झोप यायला लागते। मेंदू यामुळे शांत होतो आणि नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत होते। यामधील जे फायटोकेमिकल्स असतात ते झोप येण्याकरिता अतिशय उपयुक्त आहेत। या वनस्पतीमध्ये साधारणपणे 90 पेक्षा जास्त असे सक्रिय घटक आढळतात। त्यात प्रामुख्याने सेसेक्टिर्पिन्स, लॅक्टोन्स, फ्लेवोनाइड्स आणि सॅपोनिन हा जो घटक आहे हा घटक शरीरातील ताण कमी करतो। जी मानसिक थकवा असते किंवा टेन्शन असते अशा गोष्टींकरिता हा आरामदायक असतो। आपले जे स्नायू असतात शरीराचे, मेंदूचे, त्यांना यापासून आराम मिळतो। तसेच यामध्ये अँटी एन्झायटी जो गुणधर्म असतो, म्हणजे चिंता असते, नैराश्य असते, त्यामध्ये सुद्धा हा उपयुक्त असतो। यामधील जो फ्लेवोनाइड्स जो असतो त्यातील अँटी एन्झायटी जो गुणधर्म असतो तो आपली चिंता आहे, मानसिक थकवा आहे तो कमी करण्याकरिता उपयुक्त असून त्यामुळे मन शांत होते आणि गाढ झोप यायला मदत होते। तसेच यामध्ये काही वेदनाशामक घटक सुद्धा असतात। बरेचदा लोकांना सूक्ष्म अशा वेदना असतात ज्यामुळे शरीर अस्वस्थ वाटते, मन अस्वस्थ असते, त्यामुळे सुद्धा झोप येत नाही। तर या सहदेवी वनस्पतीमध्ये नैसर्गिक वेदनाशामक गुणधर्म असतो जो शरीराला आराम देतो। या वनस्पतीला जर तुम्ही डोक्यातील उशी जे घेतो आपण तिथे ठेवलं किंवा आपल्या जवळ जर ठेवलं झोपताना तर त्यातील काही सूक्ष्म बाष्पीशील घटक जे आहेत ते श्वासाद्वारे आपल्या शरीरात जातात, त्यामुळे अरोमा थेरपीचा उपयोग होतो। धन्यवाद।